कोल्हापूर इथे प्रशांत कोरटकर या इसमाच्या नावाने दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात त्याचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांच्या 5 सदस्यांचं पथक नागपूरसाठी रवाना दाखल झालेलं आहे। त्याआधी ज्या प्रशांत कोरटकर यांच्या नावाची सध्या या प्रकरणाला घेऊन चर्चा आहे, त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळला याच भागामध्ये काही मराठा आंदोलकांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा इथे बंदोबस्त वाढल्याचं पाहायला मिळत आहे। मनीषनगर भागामध्ये हे घर आहे आणि मनीषनगर भागामधल्या या सोसायटीमध्ये प्रशांत कोरटकर यांचं हे निवासस्थान आहे। बेलतुर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतला हा सगळा पोलिसांचा स्टाफ आहे जो सध्या इथे लावण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्यानुसार अजूनही आरोपी निश्चित कोण हे निश्चित झालं नाही। त्यामुळे एक ज्या इसमाची चर्चा आहे जिथे आंदोलन झालं त्यामुळे खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। मात्र जेव्हा आरोपी कोण हे निश्चित होईल त्यानंतर पुढची कारवाई केली जाईल। सध्या जी पोलिसांकडून माहिती मिळत आहे की कोल्हापूरचं पथक प्रशांत कोरटकर या इसमाचा शोध घेण्यासाठी नागपूरला आलेलं आहे आणि त्यांच्या ज्या टीममधले सदस्य आहे ते नागपूर पोलिसांच्या संपर्कामध्ये आहे आणि पुढची कारवाई पोलिसांची ही सुरू आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।